महाराष्ट्रातील तमाम बांधकाम कामगारांना आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 20 जुलैच्या दिवशी सकाळ सकाळी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी प्रत्येक बांधकाम कामगारासमोर आणून मांडलेली आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांना दरवर्षी जी काही बांधकाम स्कॉलरशिप किंवा तुम्ही त्याला शिष्यवृत्ती म्हणत असाल जी काही दिली जात आहे त्या संदर्भातील ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी तुम्ही मेसेज पाहू शकता, तुमच्या मोबाईलवरती देखील हा मेसेज आलेला असेल आणि जर आला नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे की जर तुम्हाला हा तुमचे पैसे जमा झालेचा मेसेज आला नसेल तर तुम्हाला कोणचं पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे, तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। कारण 20 जुलै या दिवसापासून प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांनी जे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले होते अशा प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांची जी काही रक्कम असणार आहे ती मिळायला सुरुवात झालेली आहे। मग तुमची रक्कम या ठिकाणी 2,500 असू शकते, 5,000 असू शकते, त्याचप्रमाणे काहींची 10,000 देखील असू शकते, काहींची 19,000 20,000 असू शकते, इंजिनिअरिंगचं स्कॉलरशिप भरलेल्यांसाठी 60,000 रुपयांची रक्कम असू शकते। त्याचप्रमाणे जर तुम्ही MBBSचं शिक्षणासाठी भरली असेल तर या ठिकाणी 1,00,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून दिले जात आहे। आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत खात्यात पैसे जमा झाले की नाही हे समजून सांगणार आहे, कारण आमच्या शेजारी पाजारी किंवा आपले जे काही व्हिडिओ पाहत असतात त्यांनी माझ्यासोबत हे फोटो शेअर केलेले आहेत, ज्यामध्ये कामगारांना वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी भरलेली जी काही शिष्यवृत्ती योजना आहे त्यामध्ये भरलेली शिष्यवृत्तीचं फॉर्म होते असे त्यांना हे पैसे मिळालेले आहेत। आणि तुम्हाला देखील जर हे पैसे मिळवायचे असतील, जर तुम्ही फॉर्म भरलाय पण तो फॉर्म पेंडिंग मध्येच आहे, तुमचा अजून फॉर्म ॲक्सेप्टच व्हायना किंवा ॲक्सेप्ट होऊ नये, पैसे जमा होत नाही आहे, तर व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। पण त्या अगोदर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून सगळ्यात महत्त्वाची जे काही माहिती येणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यामध्ये येणार आहे। आता कामगार मित्रांनो, तुम्ही जे काही बांधकाम शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरलाय ज्यामध्ये काही कामगारांना खात्यात पैसे जमा झाले तर काही कामगारांना या ठिकाणी खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, तर प्रत्येकाला प्रश्न पडलाय की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार की नाही, आम्हाला आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी काही आम्ही भरलेली स्कॉलरशिप आहे त्याचा लाभ मिळणार की नाही। तर यासाठी कामगार मंडळाने आपल्याला सांगितलंय की प्रत्येक बांधकाम कामगारांचे ज्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले आहेत, ज्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले आहेत त्या प्रत्येक बांधकाम कामगारांना आता त्यांचे 15,000 20,000 60,000 1,00,000 रुपयापर्यंतचे जे फॉर्म ॲक्सेप्ट झालेत, मग ते 2,500चे असेल तरी त्यांना पैसे मिळणार आहेत, 5,000चे असले तरी त्यांना पैसे मिळणार आहेत। पण सगळ्यात मोठी चिंता व्यक्त करण्यासाठी गोष्टी कोणता आहे की ज्या बांधकाम कामगारांचा फॉर्म अजूनही पेंडिंग मध्ये आहे अशा कामगारांसाठी आज सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। पण ज्यांचा फॉर्म हा ॲक्सेप्ट झालेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण येत्या 20 ते 25 दिवसांमध्ये प्रत्येक बांधकाम कामगारांना ज्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे अशा प्रत्येक बांधकाम कामगारांचं जे काही बँक अकाउंट असणार आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांची संपूर्ण रक्कम ही MHDBT द्वारे आपल्या महाराष्ट्र सरकार हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे आणि तुम्हाला जी काही संपूर्ण जी रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल APBCR, या APBCR या शब्दाचा अर्थ असा होतो की MHDBT द्वारे सरकारने पाठवलेले पैसे, आणि हे नक्कीच तुम्हाला 100% मिळणार आहेत। पण ज्या कामगारांचा या ठिकाणी फॉर्म अजूनही पेंडिंग मध्ये आहे अशा कामगारांनी आता काय करावं लागणार आहे, त्यांना काय करायची गरज आहे, कोठे फॉर्म भरायचा का, यादीत नाव कसं चेक करायचं, ही संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला देणार आहे। पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही माहिती तुम्हाला यूट्यूबवरती कोणीही देणार नाही, फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। कारण ही जी यादीत नाव कसं चेक करायची ही माहिती आहे ही मी स्वतः जिल्हा सुधार केंद्र, आमच्या जिल्ह्यातील जिल्हा सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन माहिती घेतलेली आहे आणि तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासाठी तुम्ही एक लाईक करून सबस्क्राईब तर बनतोच आणि बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर 100% करा, की जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फॉर्म अपलोड केला आहे पण तो पेंडिंग मध्येच आहे असा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना देखील आजच्या व्हिडिओ नंतर चांगलाच महत्त्वाचा या ठिकाणी टर्निंग पॉईंट ठरणार आहे। आता यादीत नाव कसं चेक करायचं, आता प्रत्येक जणांना हा प्रश्न पडलेला असतो। आम्ही आमच्या जिल्हा सुधार केंद्रापासून किंवा आमचं जे काही तालुका सुधार केंद्र आहे या दोन्ही
नवीन ठिकाणांपासून दूर राहतोय तर आम्ही आमचं यादीत नाव कसं चेक करायचं, किंवा जर तुम्ही जवळ राहत असाल तर तुम्हाला चक्कर पाहिजे नसेल तर नक्कीच तुम्हाला यादीत नाव कसं चेक करायचं मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. पण यादीत नाव कोणी चेक करायचं, ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म भरलाय, तुम्ही फॉर्म तुमचा भरलाय म्हणजेच तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज ऑनलाईनरित्या दिलाय आणि तुमच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन झालंय, त्याच नंतर तुम्हाला तुमचं नाव जे आहे यादीत चेक करता येणार आहे. पण फॉर्म भरल्यानंतर व्हेरिफिकेशन होईपर्यंत तुम्हाला तुमच्या यादीत नाव पाहायला मिळणार नाही. ज्या दिवशी तुमचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे त्या दिवसापासून तुमचं जे नाव आहे ते यादीला दिसायला सुरुवात होईल. पण तुम्ही केव्हा चेक करायचं, ज्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्या दिवसापासून पुढचे 30 ते 35 दिवस 30 ते 35 दिवस तुम्ही काय करायचं आहे, वाट पाहायची आहे की तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक ॲक्सेप्ट होतोय का. जर तो फॉर्म ऑटोमॅटिक ॲक्सेप्ट झाला नाही तर नक्कीच तुम्हाला एकदा तरी तालुका सुविधा केंद्राला जायचं आहे किंवा तुमच्या जिल्हा सुधार केंद्राला जाऊन त्या ठिकाणी विचारपूस करायची आहे की तुम्ही भरलेला जो काही बांधकाम शिष्यवृत्तीचा अर्ज आहे तो अजूनही ॲक्सेप्ट झालेलाच नाही, तो अजूनही पेंडिंगमध्येच आहे. तर आम्हाला काही वेगळी प्रोसेस करण्याची गरज आहे का, काही फॉर्म भरण्याची गरज आहे का, किंवा आमचे काही कागदपत्र चुकलेत का, अशा प्रकारची तुम्ही संपूर्ण विचारपूस त्या ठिकाणी तेथील असणाऱ्या उच्च व निच्च अधिकाऱ्यांना करू शकता की जेणेकरून तुम्हाला ती संपूर्ण माहिती सांगू शकताल. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे की तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याचे तुम्हाला पैसे आले की नाही, त्यासाठी काय करावं लागणार आहे. तुम्हाला तुम्ही भरलेल्या फॉर्मचे पैसे मिळणार का, किंवा तुम्ही जो काही ॲप्लिकेशन करताय ते तुमचे ॲक्सेप्ट होणार की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचंय आता मी तुम्हाला सर्वप्रथम ते सांगतो. आता ज्यावेळेस तुम्ही बांधकाम शिष्यवृत्तीचा जो काही अर्ज आहे तो ऑनलाईनरित्या भरला असेल, ज्यांनी ऑफलाईन भरलाय त्यांनी कृपया करून ऑनलाईन भरण्याचा प्रयत्न करा, कारण 2025 फेब्रुवारीपासून संपूर्ण ऑनलाईनरित्या झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला एकदा ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज आहे. आता ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जे काही तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिलं असेल, आता अपॉइंटमेंट लेटर म्हणजे कोणतं, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक कागद दिला असेल ज्यावरती तुम्हाला तालुका किंवा जिल्हा सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तारीख दिली होती आणि त्यावरती तुम्हाला एक सही शिक्का मिळालेला असेल या ठिकाणी आणि कामगारची सिग्नेचर असेल या ठिकाणी, म्हणजेच कामगार अधिकाऱ्याची सिग्नेचर असेल, असा कागद दिलेला असेल. त्या कागदावरती तुम्हाला तुमचा एक नंबर मिळेल जो काही MH12 त्या MH16 किंवा MH13 पासून सुरुवात होत असेल. त्या नंबरने तुम्ही काय करायचं, महाबीओसी तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटवरती जायचं आहे. महाबीओसी वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर तुमचा व्हेरीफाईड जो काही मोबाईल नंबर असणार आहे तो तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी डेस्कटॉपवरती लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिसणार आहेत. तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेत, तुम्ही भरलेल्या ज्या काही बँक डिटेल्स आहेत त्या बरोबर आहेत की नाही, कारण 2024 मध्ये खूप साऱ्या बांधकाम कामगारांचे जे काही स्कॉलरशिपचे अर्ज होते ते त्यांच्या बँक पासबुकमध्ये काही अडथळा आल्यामुळेच नापास करण्यात आलेले होते. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, फॉर्म भरताना नेहमी बांधकाम कामगाराचं जे काही बँक पासबुक असतं ते तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराचंच द्यावं लागणार आहे. जर तुम्ही विद्यार्थ्याचं दिलं असेल तर 100% तुमचा जो अर्ज आहे या ठिकाणी तुमचा जो अर्ज असणार आहे या ठिकाणी तो अमंजूर करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. आता कामगार शिष्यवृत्ती, बांधकाम कामगार शिष्यवृत्तीमध्ये पात्रता काय असते, अपात्रता काय असते आणि पेंडिंग मध्ये राहिल्यानंतर काय करायचं असतं हे सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया की पात्रता म्हणजे काय असते. तर कामगार मित्रांनो, पात्रता म्हणजे तुम्ही जर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताय तर त्यासाठी जो विद्यार्थी असणार आहे तो चालू वर्षातील शिकत असलेला पाहिजे आणि तुम्ही देखील जी काही कामगार शिष्यवृत्ती आहे ती चालू वर्षाचीच घेतली पाहिजे. चालू वर्षामध्ये तुम्हाला ते विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स, बोनाफाईड असेल, ID कार्ड असेल, त्याचप्रमाणे कामगाराचं जे काही स्मार्ट कार्ड असणार आहे कामगार कार्ड ते देखील चालू वर्षाचं रिन्युअल चालू पाहिजे आणि विद्यार्थ्याचे देखील चालू वर्षाचे बोनाफाईड आणि ID कार्ड या ठिकाणी लागणार आहे. आणि जर तुम्ही हे चुकीचं भरलं तर तुम्ही यासाठी अपात्र ठराल. आता अपात्र ठरण्याचे अजून कोणते प्रकार आहेत की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत, त्याचप्रमाणे तुमचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा 5 लाखांपेक्षा जास्त आहे तरी देखील तुम्ही अपात्र ठरतात, किंवा
तुम्ही जर एखादा तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, हा तुमच्या घरातील पहिल्यांदा 2 मुलांना किंवा मुलींना किंवा तुमच्या पहिल्या 2 अपत्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे, तर जे काही तिसरं अपत्य असणार आहे त्याला या ठिकाणी त्या गोष्टीचा लाभ दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे आता तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये का राहतो यामागचं देखील एक कारण असतं. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता आणि तुमचं तारीख दिल्याप्रमाणे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करता, त्यानंतर जे तुमचं जिल्हा सुधार केंद्र असेल किंवा जे उर्वरित तुमचं तालुका सुधार केंद्र असेल तेथील जे काही अधिकारी असतात तेथील अधिकाऱ्यांना तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करावं लागतं. तुम्ही खरंच महाराष्ट्रात राहताय का, तुम्हाला खरंच या योजनेची गरज आहे का, त्याचप्रमाणे तुमचं उत्पन्न काय, तुम्हाला आतापर्यंत किती लाभ मिळालेत, हे संपूर्ण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन त्या अधिकाऱ्यांना करावं लागतं आणि यासाठीच त्यांना वेळ लागत असतो. त्यासाठी ते 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी घेतात आणि त्यामध्ये तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते करून तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट किंवा अमंजूर करून देतात. पण जर वेळ झाली असेल 1 ते 1.5 महिना होऊन तुमचं व्हेरिफिकेशन झालंय आणि तुमचा फॉर्म 1.5 ते 2 महिन्यांपेक्षा जास्त व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पेंडिंगमध्ये पडलाय, तर नक्कीच तुम्हाला एकदा जिल्हा सुविधा किंवा तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी व्यवस्थितरित्या वार्तालाप करण्याची गरज आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भातील संपूर्ण माहिती कळणार आहे. तर कामगार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अजून एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.